या आठवड्यात आलाय झी मराठी एकदम खालती, पण झी मराठीच्या मालिकांचा टीआरपी मात्र कमी झालाय का वाढलाय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि त्यासोबत स्टार प्रवाहाची नवी कोरी मालिका मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा दुसऱ्या आठवड्यात टीआरपी वाढलाय का कमी झालाय हे पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो हाय, वेलकम टू मोरपीस मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टॉप 25 मराठी मालिकांचा टीआरपी. आणि त्यासोबत एक आठवण करून द्यायची होती की मोरपीस मराठीचं सिबलिंग चॅनल मोरपंख एंटरटेनमेंट हे आता आपल्या सगळ्यांमध्ये दाखल झालंय. तिथे विविध भाषांमधला टीआरपी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो एस्पेशली हिंदी चॅनल आपल्यातले अनेक ऑडियन्स बघतात. सो त्यासाठीचा टीआरपी तुम्ही नक्की मोरपंख एंटरटेनमेंट वरती जाऊन बघा. आणि ते चॅनल आवडलं तर ते चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि त्याचसोबत आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या लोकांमध्ये आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो आता आपण बघूयात ह्या आठवड्याचा टीआरपी. सगळ्यात पहिले बघूयात नंबर 25 ते नंबर 21 मध्ये नक्की कोणत्या मराठी मालिका आहेत ते. नंबर 25 वरती आहे कलर्स मराठीची मालिका रमा राघव. आणि या मालिकेचा टीआरपी आलाय 1.3. या आठवड्याच्या टीआरपी नुसार रमा राघव ही मालिका ऍव्हरेज कॅटेगरीमध्ये येते. तर नंबर 24 वरती आली आहे झी मराठीची मालिका अप्पे आमची कलेक्टर. आणि अप्पे आमची कलेक्टर या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आलाय 1.4. या आठवड्याच्या टीआरपी नुसार अप्पे आमची कलेक्टर ही मालिका ऍव्हरेज कॅटेगरीमध्ये येते. नंबर 23 वरती एक थोडीशी शॉकिंग मालिका आहे आणि ती मालिका आहे कलर्स मराठीची मालिका जीव माझा गुंतला. आणि या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आलाय 1.5. या आठवड्याच्या टीआरपी नुसार जीव माझा गुंतला ही मालिका ऍव्हरेज कॅटेगरीमध्ये येते. गेले अनेक आठवडे ही मालिका टॉप 20 मध्ये यायची, पण या आठवड्यात या मालिकेचा टीआरपी थोडा कमी झालाय आणि पोझिशन मध्ये देखील आपल्याला डिक्रीमेंट पाहायला मिळाली आहे. नंबर 22 वरती आहे झी मराठीची मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा. आणि तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आलाय 1.6. या आठवड्याच्या टीआरपी नुसार तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका ऍव्हरेज कॅटेगरीमध्ये येते. तर नंबर 21 वरती आहे कलर्स मराठीची मालिका जय जय स्वामी समर्थ. आणि या मालिकेचा टीआरपी आलाय 1.6. या आठवड्याच्या टीआरपी नुसार जय जय स्वामी समर्थ ही मालिका ऍव्हरेज कॅटेगरीमध्ये येते. सो आता आपण बघूयात या आठवड्याच्या टॉप 20 मालिका. आणि सगळ्यात पहिले बघूयात नंबर 20 ते नंबर 16 मध्ये नक्की कोणत्या मराठी मालिका आहेत ते. नंबर 20 वरती आली आहे झी मराठीची मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी. आणि सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आहे 1.6. या आठवड्याच्या टीआरपी नुसार सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका ऍव्हरेज कॅटेगरीमध्ये येते. तर नंबर 19 वरती आहे झी मराठीचा कार्यक्रम चला हवा येऊ द्या. आणि चला हवा येऊ द्याचा या आठवड्याचा टीआरपी आलाय 1.7. या आठवड्याच्या टीआरपी नुसार चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गुड कॅटेगरीमध्ये येतोय. तर नंबर 18 वरती आहे झी मराठीची मालिका दारुगडबय. आणि या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आलाय 1.8. या आठवड्याच्या टीआरपी नुसार दारुगडबय ही मालिका तसं म्हटलं तर ऍव्हरेज कॅटेगरीमध्ये येते, कारण की रात्री 8:30 वाजता ह्या मालिकेचा टीआरपी बराच कमी होतोय. सो लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल किंवा 0.11% चान्स असा पण आहे की ही मालिकाचा स्लॉट बदलू शकते. सो झी मराठी नक्की काय डिसिजन घेत आहे हे एका महिन्याच्या अंतराने आपल्याला लगेचच कळेल. तर नंबर 17 वरती आली आहे झी मराठीची मालिका तू चाल पुढं. आणि या मालिकेचा टीआरपी आहे 1.9. या आठवड्याच्या टीआरपी नुसार तू चाल पुढं ही मालिका गुड कॅटेगरीमध्ये येते. नंबर 16 वरती आली आहे कलर्स मराठीची मालिका भाग्य दिले तू मला. आणि या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आलाय 2.4. या आठवड्याच्या टीआरपी नुसार भाग्य दिले तू मला ही मालिका गुड कॅटेगरीमध्ये येते. नंबर 15 वरती आली आहे झी मराठीची मालिका नवागडी नवा राज्य. आणि या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आहे 2.6. या आठवड्याच्या टीआरपी नुसार नवागडी नवा राज्य ही मालिका गुड कॅटेगरीमध्ये येते आणि सोबतीने ही झी मराठीची नंबर 1 मालिका आहे. तर नंबर 14 वरती आहे स्टार प्रवाहाची मालिका पिंकीचा विजय असो. आणि पिंकीचा विजय असो या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आलाय 3.0. या आठवड्याच्या टीआरपी नुसार पिंकीचा विजय असो ही मालिका गुड कॅटेगरीमध्ये येते. तर नंबर 13 वरती आहे स्टार प्रवाह दुपारची मालिका मुरंबा. आणि मुरंबा या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आलाय 3.3. या आठवड्याच्या टीआरपी नुसार मुरंबा ही मालिका गुड कॅटेगरीमध्ये येते.
तर नंबर 12 वरती आली आहे स्टार प्रवाह दुपारची मालिका शुभ विवाह. आणि शुभ विवाह या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आहे 3.5. या आठवड्याच्या टीआरपी नुसार शुभ विवाह ही मालिका ग्रेट कॅटेगरीमध्ये येते. गेल्या काही आठवड्यांमध्ये या मालिकेचा टीआरपी कमी झाला होता, पण पुन्हा एकदा या मालिकेचा टीआरपी वाढलाय. तर नंबर 11 वरती आहे स्टार प्रवाह दुपारची मालिका लग्नाची बेडी. आणि या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आलाय 3.7. या आठवड्याच्या टीआरपी नुसार लग्नाची बेडी ही मालिका ग्रेट कॅटेगरीमध्ये येते. दुपारी ही मालिका उत्तम टीआरपी आणते. सो आता आपण बघूयात या आठवड्यात कोणत्या मालिका आहेत नंबर 10 ते नंबर 6 मध्ये. नंबर 10 वरती आहे स्टार प्रवाहाचा कार्यक्रम मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियरचा. आणि या कार्यक्रमाचा या आठवड्याचा टीआरपी 4.1. या आठवड्याच्या टीआरपी नुसार मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियरचा हा कार्यक्रम गुड कॅटेगरीमध्ये येतोय. तर नंबर 9 वरती आहे स्टार प्रवाहाची मालिका अबोली. आणि अबोली या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आलाय 4.3. या आठवड्याच्या टीआरपी नुसार अबोली ही मालिका गुड कॅटेगरीमध्ये येते. तर नंबर 8 वरती आली आहे स्टार प्रवाहाची नवी कोरी मालिका मन धागा धागा जोडते नवा. आणि या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आहे 4.6. या आठवड्याच्या टीआरपी नुसार ही मालिका गुड कॅटेगरीमध्ये येते. नंबर 7 वरती आहे स्टार प्रवाहाची मालिका सहकुटुंब सहपरिवार. आणि या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आहे 4.8. या आठवड्याच्या टीआरपी नुसार सहकुटुंब सहपरिवार ही मालिका गुड कॅटेगरीमध्ये येते. तर नंबर 6 वरती आली आहे स्टार प्रवाहाची मालिका ठिपक्यांची रांगोळी. आणि ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आहे 5.8. नंबर 5 वरती आली आहे स्टार प्रवाहाची मालिका तुझेच मी गीत गात आहे. आणि तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आहे 6.0. आणि या आठवड्याच्या टीआरपी नुसार तुझेच मी गीत गात आहे ही मालिका ग्रेट कॅटेगरीमध्ये येते. तर नंबर 4 वरती एक पायदान खालती आली आहे स्टार प्रवाहाची मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं. आणि या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आहे 6.2. या आठवड्याच्या टीआरपी नुसार सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका ग्रेट कॅटेगरीमध्ये येते. तर नंबर 3 वरती आली आहे स्टार प्रवाहाची मालिका रंग माझा वेगळा. आणि रंग माझा वेगळा या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आलाय 6.5. या आठवड्याच्या टीआरपी नुसार रंग माझा वेगळा ही मालिका ग्रेट कॅटेगरीमध्ये येते. तर नंबर 2 वरती आली आहे स्टार प्रवाहाची मालिका आई कुठे काय करते. आणि आई कुठे काय करते या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आहे 6.6. या आठवड्याच्या टीआरपी नुसार आई कुठे काय करते ही मालिका ग्रेट कॅटेगरीमध्ये येते. तर ह्या आठवड्यात सुद्धा मराठी टेलिव्हिजनची नंबर 1 मालिका झाली आहे ठरलं तर मग. आणि ठरलं तर मग या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी आहे 6.8. सो हा होता या आठवड्याचा टीआरपी. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढल्या व्हिडिओत. तोपर्यंत टेक केअर.